नमस्कार भक्तांनो, आपल्या संतगाथा या भक्तिमय चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक अशा संताची कथा ऐकणार आहोत ज्याने आयुष्यभर फक्त भगवान शंकराचीच उपासना केली। ते विठ्ठलाचे दर्शनही घेत नसत, पण एक दिवस अशी घटना घडली की त्याच संताला विठ्ठलामध्ये साक्षात महादेवाचे दर्शन झाले। हा चमत्कार कसा घडला ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। पंढरपूरमध्ये नरहरी सोनार नावाचा एक प्रसिद्ध सुवर्णकार राहत होते। ते उत्कृष्ट सोनार होते, पण त्याहून मोठे शिवभक्त होते। त्यांचा एकच नियम होता, मी फक्त महादेवाचीच पूजा करीन, विठ्ठलाच्या मंदिराकडेही पाहणार नाही। एके दिवशी एक श्रीमंत भक्त विठ्ठलासाठी सोन्याचा कंबरपट्टा बनवण्यासाठी नरहरी सोनाराकडे गेला। नरहरी म्हणाले, मी काम करीन पण मंदिरात जाणार नाही। भक्ताने विठ्ठलाच्या कमरेचे माप आणले, त्यावरून कंबरपट्टा तयार झाला, पण मंदिरात नेल्यावर तो लहान निघाला। पुन्हा माप घेतले, त्यावेळीही कंबरपट्टा मोठा झाला। असे अनेकदा घडले। शेवटी सर्वांनी नरहरी सोनाराचं मंदिरात येण्याची विनंती केली। ते म्हणाले, मी डोळ्यावर पट्टी बांधून येईन। त्यांनी डोळे झाकले आणि हाताने विठ्ठलाच्या मूर्तीची कंबर मोजून लागले। पण कसे त्यांनी मूर्तीला स्पर्श केला? ज्यांना जटाधारी गळ्यात नाग धारण केलेले त्रिशूळाधारी भगवान शंकर जाणवले। ते आश्चर्यचकित झाले आणि पुन्हा स्पर्श केला, पुन्हा महादेवच। क्षणभराने त्याने डोळ्यावरील पट्टी काढली। समोर विठ्ठल उभे होते, पण आता त्यांना समजले, शिव आणि विठ्ठल वेगळे नाहीत, ईश्वर एकच आहे, नावे आणि रूपे वेगवेगळी आहेत। नरहरी सोनाराच्या डोळ्यातून अश्रू आले। ते विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले। त्या दिवसापासून ते विठ्ठलाचेही महान भक्त झाले आणि अनेक अभंग रचले। या कथेचा बोध असा की या कथेतून आपल्याला 3 अमूल्य संदेश मिळतात। ईश्वर एकच आहे, आपण त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतो। खरी भक्ती विभाजन शिकवत नाही, तर एकत्व शिकवते। अहंकार किंवा सुकुचित विचार सोडले की देवाचे खरे स्वरूप समजते। भक्तांनो, संत नरहरी सोनाराची ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये हर हर महादेव आणि जय हरी विठ्ठल असे नक्की लिहा। अशा संत चरित्रावर आधारित कथा पाहण्यासाठी संतगाथा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। हर हर महादेव, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम। धन्यवाद।